सोशल मीडियावर सध्या कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा सुरू आहे। अभिजित दिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात केली। अभिजित हा संभाजीनगरमध्ये राहायचा। त्याच्या शेजारच्यांनी सुद्धा अभिजितच्या या निर्णयाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली। 4 दिवसापासून सोशल मीडियावर पाहतोय। आम्ही पर्सनली त्यांना फॉलो करायचो, बट जे कॉक्रोच मुवमेंट चालू झाली आणि सडनली त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला, जेन झेड म्हणून किंवा अदर पीपल्स सांगू शकता तुम्ही 15.6 मिलियन छोटा आकडा नाही, खूप मोठा आकडा आहे आणि चांगला प्रतिसाद आहे मुलांचा असो किंवा सोसायटीतल्या तरुण लोकांचा असो। अभिजित दिपके हा सध्या अमेरिकेला आहे आणि तो आमच्या सोसायटीचा एक सभासदाचा मुलगा आहे। तो आम्हाला खूप आनंद आहे की तो आमच्या सिडको महानगर एकचं नावलौकिक करतोय। चंदनाच्या ताटावरून आणि चांदीच्या पाटावरून उठल्यावर पुन्हा बसायचं नसतं असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। आपण सोडल्यावर आधीचं घर वाईट ही भूमिका मांडणं अयोग्य असं देखील नाईक यांनी म्हटलंय। शरद पवारांना देखील गणेश नाईक बाहेर पडल्याची खंत आहे असं सुद्धा गणेश नाईक यांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी शिवसेनेतून बाहेर पडल्याची खंत कधीच नव्हती असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या ट्रॅकमधून आलोय तो ट्रॅक हा सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावर उठलं की परत बसायचं नाही। ज्या घरामध्ये आपण होतो ते घर आपण होतो तोपर्यंत चांगलं, आपण गेल्यानंतर ते वाईट, अशा प्रकारची भूमिका मांडणं म्हणजे आपल्या आत्म्याला कुठेतरी आपण क्लेश देण्याची भूमिका तयार करणं। शरद पवार साहेबांनी अजून सुद्धा गणेश नाईक जाण्याचा त्यांना खंत आहे। 4 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला होता। प्रश्न असा की माझी कटुता शिवसेनेतून निघालो बाळासाहेबांशी नव्हती, राष्ट्रवादीतून बाहेर गेलो, राष्ट्रवादीविषयी सुद्धा मी कधी नेत्याविषयी बोललो नाही। गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरले। कैलास कॉलनी चौकात गोळीबार झाला आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। 7 राऊंड फायर झाल्याची माहिती मिळते। यामध्ये 1 जण जखमी सुद्धा झालाय। जुन्या वादातून गोळीबार झालाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। दुचाकींवरून आलेल्या 8 ते 10 अज्ञातांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। कारण था कि मेरा भाई टेम्पो चलाता है, भाड़ा वड़ा मारता है, तो उनका कहना था कि इधर मेरे एरिया में टेम्पो लेकर आएगा तो भाड़ा देना हफ्ता देना पड़ेगा, नहीं तो तेरे को जान से मार डालूंगा और टेम्पो चला दूंगा। तो मेरे भाई ने क्या किया, इसके नाम पे इंसिडेंट डाल दिया था। तो गुस्से में आके बीच में लोग ने मेरे भाई के ऊपर वार भी किए थे। उसके ऊपर मैंने केस भी किए थे। केस होने के बाद आज इन लोगों ने मेरे भाई के ऊपर फायरिंग करके मेरा भाई का जान ले लिया।